रसिको व नमस्कार. गोमंतकीय कवयित्री, लेखिका, पत्रकार प्रिया कालिका बापट यांच्या मनसा क्रिएशन येथे मराठी स्वरचित काव्यमाला काव्यहोत्रच्या वेबकवी संमेलनात आपणा सर्वांचं स्वागत. मनसा क्रिएशनच्या या काव्यमाला काव्यहोत्रात सहभागी होण्यासाठी आणि मराठी वेबकवी संमेलनात कविता सादर करण्यासाठी मला माझी मैत्रीण कोकिळा खोदनकर यांनी आमंत्रित केले आहे. तिचे मनपूर्वक आभार आणि मनसा क्रिएशनचे सुद्धा मनपूर्वक आभार. याच मालिकेसाठी मी किशोर कवठे, सुप्रसिद्ध कवी राजुरा यांना मी आमंत्रित करते आहे. त्यांनी ही काव्यशृंखला पुढे न्यावी. या ठिकाणी मी माझ्या 2 कविता सादर करते आहे. कविता बोलीतील आहे. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे हिरव्या झाडीतून. माझ्या हिरव्या झाडीतून फुले टपोर चांदणी, माझ्या हिरव्या झाडीतून फुले टपोर चांदणी, डोंगराची मैना माझी कशी झुलते झुलणी, डोंगराची मैना माझी कशी झुलते झुलणी, गाव पाडाचं गमगे नोहेरात का दिवस, गाव पाडाचं गमगे नोहेरात का दिवस, पुनिवेचा चांद फुल सरली मनाचे आवस, पुनिवेचा चांद फुल सरली मनाची आवस, दान दंडात बोलला दिस आला वसुगीचा, दान दंडात बोलला दिस आला वसुगीचा, दान पसाग पाखरा सुख भोगचो सत्याचा, दान पखाग पाखरा सुख भोगचो सत्याचा, माझ्या हिवर झाडीतून फुले टपोर चांदना, डोंगराची मैना माझी कशी झुलते झुलना, डोंगराची मैना माझी कशी झुलते झुलना. थँक्यू. माझी दुसरी कविता आहे गर्द झाडी ओघळाचा. गर्द झाडी ओघळाचा वाजे मंद मंद पावा, तेथे गाव पाठ मोरे वेड लावते जीवाला, तेथे गाव पाठ मोरे वेड लावते जीवा, धरुणी वाऱ्याचा हात धावेल वेडी आशा, धरुणी वाऱ्याचा हात धावेल वेडी आशा, गगनी माझा बघूनी, गगनी माझा बघूनी अडवेल आज निशा, तेथे गाव पाठ मोरे वेड लावते जीवा, तेथे गाव पाठ मोरे वेड लावते जीवा, मी डाव मांडला रे सुकुनी ओसाड हाता, मी डाव मांडला रे सुकुनी ओसाड हाता, किती प्रहर ओढावे, किती प्रहर ओढावे अस्वस्थ असा भाता, तेथे गाव पाठ मोरे वेड लावते जीवाला, तेथे गाव पाठ मोरे वेड लावते जीवाला, कातवेशी टांगली मी नाही झाली उपराणी,
कातवेशी टांगली मी, नाही झाली रूपराणी. बेशिस्त श्वास भरले, बेशिस्त श्वास भरले, कोंदून मेली वाणी. तेथे गाव पाठ मोरे, वेड लावते जीवा. तेथे गाव पाठ मोरे, वेड लावते जीवा. नमस्कार, थँक्यू. पुन्हा एकदा मनसा क्रिएशनचं मनापासून धन्यवाद.